अमरावती जिल्ह्यामधले 2 लाख पेक्षा अधिक फॉलोअर्स असणारे क्रिएटर आज आपल्याला भेटले आणि ते कुठे भेटले आणि कसे भेटले ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा. आता तो विषय असा झाला होता, आम्हाला जायचं होतं मालखेडमध्ये, कारण की तिथे स्विमिंग पूल आहे, त्या कारणाने आम्हाला तिथे जायचं होतं. मग काय 2-3 मित्र घेऊन घेतले सोबत आणि त्याच्यानंतर निघालो डायरेक्ट आम्ही चांदूर रेल्वे रोडनं जायसाठी. कसं आहे, पोटा पाण्याचं पाहा लागेल ना भाऊ आपल्या, पहिले नाश्ता वगैरे मारून घेतला. अमरावतीवरून 20-25 किलोमीटरच्या अंतरावर हा रोड आहे. इथून जावं लागते डायरेक्ट अंदर आणि अंदर आल्याबरोबर 2 मिनिटातच तुम्हाला गार्डनचं गेट लागून जाते. सगळ्यात पहिले 60 रुपयाची तिकीट वगैरे काढून घेतली. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट गार्डनच्या अंदर. आम्ही तलावाजवळ तलावाचे मस्त 2-3 व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर आलो डायरेक्ट आम्ही स्विमिंग पूलकडे. कसं आहे, आम्हाला स्विमिंग पूलचा लय मोठा नाद आहे. पहिले 100 रुपयाची तिकीट काढून घेतली. त्याच्यानंतर काकाले लहान लहान गोष्टी मोठ्या मोठ्या आवाजात सांगून डायरेक्ट आलो स्विमिंग पूलच्या अंदर. कसं आहे, सगळ्यात पहिली उडी तुमच्या भावानंच टाकून दिली आणि त्याच्यानंतर बम येडेचाले करणं चालू करून दिले. कसं आहे, स्विमिंग पूलमध्ये पोहायची मजा एक वेगळीच आहे. मस्त एन्जॉय वगैरे केला आणि त्याच्यानंतर आलो डायरेक्ट आम्ही बाहेर. स्विमिंग पूलच्या बाहेर आलो, त्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही डायरेक्ट घरी जायसाठी, कारण की आम्हाला भूक पण लय जोरात लागली होती. त्या कारणाच्यानं बसलो आम्ही गाडीवर आणि डायरेक्ट टाकली आम्ही हॉटेलवर गाडी. हॉटेलच्या अंदर आलो, त्याच्यानंतर मेनू सिलेक्ट करून सांगून दिला आणि 2 मिनिटातच मसाला पापड आला. पापड वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर शॉर्ट पैकी जेवण करून घेतलं आणि आपल्याला कटिंग करायची होती. त्या कारणाच्यानं डायरेक्ट आलो बॉम्बे सलून मध्ये. हे आपल्या गौरव दादाचंच दुकान आहे, तुम्ही आले तर एक वेळा नक्की व्हिजिट कर जा. बढिया कटिंग वगैरे करून घेतली आणि तेवढ्यातच आले मग रवी भाऊ वानकडे. मग त्यांच्यासोबत मस्त व्हिडिओ वगैरे काढून घेतले, फोटो वगैरे काढून घेतले. ते काही असो भाऊ, पण भाऊचा स्वभाव एक नंबर रॉयल आहे. हे आहे ते बॉम्बे सलूनचे ओनर गौरव दादा. तुम्ही इकडे आले तर एक वेळा नक्की व्हिजिट करा. भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये.